कॉन्शियस माइंड, एक असतं सबकॉन्शियस माइंड. ज्यावेळी आपण कॉन्शियस माइंड बद्दल बोलतो तर कॉन्शियस माइंड असं माइंड आहे जे डिसाईड करतं. कशावरून डिसाईड करणार? ते फक्त एक सब्जेक्ट थिंक करणार. म्हणजे पहिल्यांदा आला थिंक, त्याच्यानंतर एक आला अनालिसिस आणि त्याच्यानंतर आला एक रिझनिंग आणि त्याच्यानंतर डिसिजन. दिस इज मोस्ट पॉइंट. जे काम कोण करणार आहे? कॉन्शियस माइंड. सेकंड येतं सबकॉन्शियस माइंड. आता ज्यावेळी सबकॉन्शियस माइंड म्हणतो, सबकॉन्शियस माइंड जसं मी बोलले माझ्या ठिकाणी तर दुसरं कोणीही असतं, इव्हन मॅम असतात, सिद्धांत असतात किंवा कोणीही असतं आणि त्याने तिकडे केलं असतं तर कोणी ना कोणी ऑटोमॅटिकली तिकडे बघणारच होतं. म्हणजे प्रोसेस झाले ही तिथे दाखवते म्हणजे कोणीतरी आहे, दार उघडते काहीतरी, म्हणजे रिपीटेड प्रोसेस झाली माइंडमध्ये की झाले. आता सगळ्यात पॉवरफुल असतं सबकॉन्शियस माइंड. ज्यावेळी आपण कॉन्शियस माइंड बद्दल बोलतो तर कॉन्शियस माइंड फक्त 5 ते 7% मॅक्झिमम 10% आपल्याला कंट्रोल करत असतं. बट ज्यावेळी आपण सबकॉन्शियस माइंड बद्दल बोलत असतो, सबकॉन्शियस माइंड ऑलमोस्ट 90 to 95% आपल्याला कंट्रोल करत असतं. मला सांगा, कुत्रा पाठीमागं लागलं तर काय करतो? फर्स्ट रिॲक्शन काय असतं? इमिजिएटली हार्ट करा किंवा पळण्याचं. त्याच्यापैकी जो सेल्फ अवेअर आहे तो ठीक आहे, जो सेल्फ अवेअर आहे तो थांबणार, विचार करणार, त्याला घाबरायचंय. बट जो थिंक नाही करू शकत आहे तो इमिजिएटली पळून जातो. म्हणजे लहानपणापासून सवय लागली आहे की कुत्रा पाठीमागे लागलं म्हणजे तो आपल्याला हार्ट करणार, आपल्याला पळायचं आणि लांब जायचं. ओके, दिस इज सबकॉन्शियस माइंड. 95% त्याने कंट्रोल केलं, 5% डिसिजन घ्यायला वेळ दिला नाही. आता ह्याचा यूज कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड ह्या दोन्हीचा कंपॅरिझन जर म्हटलं तर कॉन्शियस माइंड हे शॉर्ट मेमरी असते. बट जे काही सबकॉन्शियस माइंड आहे, सबकॉन्शियस माइंड हे लॉंग टर्म मेमरी असते. ओके, कळालं? आणि मी पर्सेंटेज पण सांगितले. ओके, आणि हे पर्सेंटेज सायंटिफिकली प्रूव्हन आहे. आता जर आपल्याला फर्स्ट डे पासून आजपर्यंत एक सांगितलं गेलं, अफर्मेशन करा, व्हिज्युअलायझेशन करा, रिपीटेशन करा, म्हणा आय एम कॅपेबल, आय विल डू इट, आय कॅन डू इट. हा, याच्यामुळे काय झालं? आपल्यामध्ये कॉन्फिडन्स झाला. हे थॉट आपल्या माइंडपर्यंत गेलं, माइंडपासून आपल्या हार्टपर्यंत पण आलं की आता आपण कॅपेबल आहोत. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट ऑफ अवर सबकॉन्शियस माइंड. आता मग सबकॉन्शियस माइंड आपल्या माइंडमध्ये किती पर्सेंटेज घेतो, किंवा कोणत्या पार्टमध्ये लोकेटेड आहे? होऊ शकतं असं? पण बघा, सबकॉन्शियस माइंड स्पेसिफिक लिव्हर किंवा हार्ट किंवा स्टमकची अशी काहीच पोझिशन नाही आहे ब्रेनमध्ये. ठिकठिकाणी जे न्यूरॉन्स असतात, त्या न्यूरॉन्स जे असतात, ज्या ठिकाणी ज्या पद्धतीनं लागणारं काम आहे त्यावेळी ते न्यूरॉन ॲक्टिवेट होतात आणि ते सबकॉन्शियसली ॲक्ट करतात. ओके, आता जर आपल्याला आपले थॉट प्रोसेस चेंज करायचे असतील तर आपल्याला आपल्या सबकॉन्शियस माइंडवरती वर्क करावं लागतं. ज्यावेळी आपण सबकॉन्शियस माइंडवरती वर्क करू त्यावेळीच काय होणार आहे? कॉन्शियसनेस वाढणार आणि आपलं कॉन्शियस माइंड डेव्हलप होऊन काय होणार? आपल्यामध्ये सेल्फ अवेअरनेस येणार. आता फॉर एक्झाम्पल, रात्री किती जण अलार्म लावतात? ऑलमोस्ट सगळेच लावतात. हा, सकाळी मला सांग किती जण उठतात फर्स्ट अलार्मला? ग्रेट. बाकीचे काय करतात? म्हणजे रात्री डिसिजन झालाय, कॉन्शियसली झालाय, मला उद्या सकाळी स्टडी करायचं आहे, मला उठायचं ह्या वेळेला. दिवसभर वेळ आहे तर त्या दिवशी मला काम करायचंय, लवकर उठायचं. पण काय झालं? सकाळी आपण काय केलं? आराम स्नूज केला. 5 मिनिटांनी उठू, केला स्नूज. 10 मिनिटांनी उठू, केला स्नूज. त्याच्यामुळे काय झालं? रात्री जरी कॉन्शियसनेसने ऍक्टिव्ह असेल तरी सकाळी सबकॉन्शियसली आपण कम्फर्टमध्ये गेलो आणि काय झालं? स्नूज करून आपण ते अवॉइड केलं, डिले केला तो अलार्म. हे झालं एक पार्ट. आता जर मी ह्याचं कंपॅरिझन करू तर तुम्हाला आधी सांगितलं हे शॉर्ट आहे, हे लॉंग आहे. पण कन्क्लुजनमध्ये इन शॉर्ट सांगायचं म्हटलं तर एक एलिफंट आहे आणि एक
एलिफंट रायडर असं एक एक्झाम्पल घेऊया. आपण एलिफंटला काय कन्सिडर करायचं आहे? सबकॉन्शियस माइंड, आणि रायडरला कन्सिडर करायचं आहे की कॉन्शियस माइंड. आता जर कॉन्शियस ज्यावेळी रायडर आणि एलिफंट एका डायरेक्शन जातील, म्हणजे आपले कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड, तर त्यावेळी गोलाची होईल. पण जर हे अपोजिट डायरेक्शनला गेले तर गोलाचे होईल आणि कॉन्फ्लिक्ट्स येतील. दिस इज कॉन्फ्लिक्ट पॉईंट. म्हणूनच आपल्याला कॉन्शियसवरती पण काम करायचं आहे, सबकॉन्शियसवरती पण करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं सबकॉन्शियसवरती करायचं आहे. जर सबकॉन्शियसवरती आपण आपली पोझिशन घेतली सबकॉन्शियसवरती, तर कॉन्शियसनेस ऑटोमॅटिकली होतो. आणि याच होतं पॉवर ऑफ कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड. त्याने सकाळी सांगितलेलं एक एक्झाम्पल फक्त सांगते की त्याने स्वतःवरती कंट्रोल घेतला की नाही आता मला हे काम करायचंच आहे आणि मला आता अटेम्प्ट हा क्लिअर करायचा आहे. झालं, त्यांनी सबकॉन्शियसली स्वतःवरती काम केलं आणि झालं.